नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मुंबई महानगरपालिकेत महायुतीत एकमत साधून महापौरपदाची वाटणी ठरली आहे. यंदा प्रथमच भाजपने मुंबई महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकत बहुमत मिळवले. मात्र महापौरपद शिंदेंच्या शिवसेनेला 1.25 वर्षासाठी दिले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर महापौरपदाचे वाटप ठरवले गेले आहे. यामुळे पुढील 5 वर्षांच्या कार्यकाळात 1.25 वर्ष शिंदे गटाच्या शिवसेनेचा महापौर असेल. तरी सध्या महापौरपद भाजपच्या रितू तावडे यांच्याकडे आहे. मुंबई महापालिकेत भाजपने 89 जागा जिंकल्या, शिंदेंच्या शिवसेनेने 29 जागा जिंकल्या, तर राज ठाकरेंच्या मनसेला केवळ 6 जागा मिळाल्या. महायुतीने बहुमताचा आकडा 114 जिंकल्याने महापालिका सत्तेत राहिली. महापौर पदाबरोबरच समितीच्या अध्यक्षपदांचे वाटपही फिक्स करण्यात आले आहे. महायुतीत समन्वय राखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. सध्या महापौर पद महिला गटासाठी राखीव असल्यामुळे भाजपच्या रितू तावडे यांना महापौर पदाची संधी मिळाली. मात्र पुढील 1.25 वर्ष शिंदे गटाच्या शिवसेनेला महापौर पद मिळणार आहे. भिवंडी महापालिकेत महापौर पदाची निवडणूक अद्याप झाली नाही, परंतु सध्याचे राजकीय चित्र मोठ्या बदलांसह उभे आहे. भाजपचे माजी उमेदवार एकनाथ चौधरी यांनी पक्षाचा राजीनामा देत काँग्रेससोबत हातमिळवणी केली, ज्यामुळे महापौर पदासाठी बहुमत मिळवण्याची शक्यता वाढली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार बाळामामा यांनी सांगितले की काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या असून बहुमतासाठी 16 जागा कमी पडल्या. त्यामुळे त्यांनी सेक्युलर फ्रंट तयार केले, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नगरसेवक आणि काही अपक्ष नगरसेवक सामील आहेत. नारायण चौधरी यांनी महापौर पदासाठी अर्ज केला असून काँग्रेसकडून तारक अनवर यांचा अर्ज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि नारायण चौधरी यांच्या गटातील सदस्यांच्या एकत्रित संख्येने महापौर पदासाठी बहुमत मिळू शकते. काँग्रेसने व्हीप जारी करून नारायण चौधरींना महापौर आणि तारिका मोमीन यांना उपमहापौर पदासाठी मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या विरोधात मतदान झाल्यास कारवाई होऊ शकते. उपमहापौर पदासाठी समाजवादी पक्षाचा विलास पाटील देखील चर्चेत आहेत. भिवंडी महापालिकेत महापौर कोण होईल आणि उपमहापौर कोण ठरतील हे लवकरच स्पष्ट होणार आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराचा एक स्टिंग व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणात राजेंद्र ढेरिंगे या अधिकाऱ्याला 35,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. झिरवळ यांच्या कार्यालयात पैशांचा व्यवहार चालतो आणि त्यात मंत्रींच्या खासगी सचिव रामदास गाडे यांचाही सहभाग आहे. त्यांनी खुलासा केला की अन्न व औषध प्रशासनाच्या फाईल्सवर लाल हिरव्या पट्ट्या लावून ठरवले जात होते की कोणाकडून किती पैसे घ्यायचे. निर्मल शर्मा यांनी सांगितले की मेडिकल परवाना निलंबनाच्या सुनावण्या मंत्री झिरवळ स्वतः घेत नाहीत, तर त्यांचे अधिकारी घेतात. त्यांनी वैयक्तिक अनुभव शेअर करत सांगितले की निलंबित परवाना पुनर्वापरासाठी त्यांनी ज्या फाईल्ससह अपील केली त्यावर डॉक्टर रामदास गाडे यांनी संकेत करून पैसे मागितले. शेवटी राजेंद्र ढेरिंगेकडून 55,000 रुपये घेऊन प्रकरण मार्गी लावावे लागले. शर्मा यांनी म्हटले की मंत्रालयात येणाऱ्या 90% प्रकरणांमध्ये पैसे द्यावे लागतात, अन्यथा काम होत नाही. त्यांनी स्पष्ट केले की त्यांनी फक्त राजेंद्र ढेरिंगे आणि रामदास गाडे यांना पाहिले, बाकी इतर कोण सहभागी आहे हे त्यांना माहीत नाही. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. मात्र ई-केवायसी पडताळणीनंतर लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली आहे. ई-केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांचा लाभ डिसेंबर 2025 पासून थांबवण्यात आला होता. दरम्यान सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून 98 कोटी 55 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी 3,960 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून त्यातून हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी राज्यात 2.4 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता. मात्र ई-केवायसी पडताळणीनंतर ही संख्या घटली आहे. आता ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना प्रलंबित हप्ते एकत्रितपणे दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार पात्र महिलांना मार्च महिन्यात हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. महागाईचा वाढता फटका सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर बसत असून दैनंदिन वापराच्या वस्तू पुन्हा महागल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयाची विक्रमी घसरण होऊन 30 जानेवारी रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया 92.02 या नीचांकी पातळीवर पोहोचला. यामुळे कच्च्या मालाच्या आयात खर्चात मोठी वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या दरांमुळे आघाडीच्या FMCG कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमतीत 2 ते 5% वाढ केली आहे. डिटर्जंट सेगमेंटमध्ये काही ब्रँड्सच्या किमती वाढल्या आहेत.
आहेत. तसेच रोजच्या वापरातील साबण, शॅम्पू आणि हेअर डाय यांसारख्या उत्पादनांसाठीही ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. साबण आणि डिटर्जंट निर्मितीसाठी आवश्यक असलेले सल्फर, पॅराफिन आणि खोबरेल तेल यांचे दर कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात. सध्या कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांमुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपन्यांनी नफा कमी ठेवून किमती स्थिर ठेवल्या होत्या. मात्र वाढत्या खर्चामुळे दरवाढ करणे त्यांना अनिवार्य झाले आहे. यामुळे केंद्र सरकारने मागील वर्षी जीएसटी कपातीद्वारे दिलेला दिलासा आता जवळपास संपुष्टात असल्याचे चित्र दिसत आहे. रेल्वे डब्यांमध्ये नोकरी, प्रेमविवाह, पती-पत्नीतील वाद, काळी जादू, लॉटरी, न्यायालयीन खटणे यांसारख्या समस्यांवर 100% हमी देणाऱ्या बंगाली बाबाच्या जाहिराती लावणाऱ्या व्यक्तीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेने संयुक्त कारवाई केली आहे. रेल्वे पोलीस दलाच्या पथकाने राबवलेल्या विशेष अभियानात मोहम्मद नाझीर अंदारी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तो रेरोड परिसरात बंगाली बाबा म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दारुखाना येथील मीरा एक अली दर्गा येथे छापा टाकून मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात आरोपीकडून सुमारे 15,000 छापील पोस्टर्स जप्त करण्यात आले. जाहिरातींमध्ये दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधणाऱ्या लोकांकडून विविध समस्यांवर उपाय सांगण्याच्या बहाण्याने पैसे उकळले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. चौकशी दरम्यान आरोपीने रेल्वे प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता व्यावसायिक हेतूंसाठी रेल्वे डबे आणि परिसरात जाहिराती साहित्य चिटकवल्याची कबुली दिली. त्यानुसार रेल्वे कायद्याच्या संबंधित कलमाखाली वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासात प्रचार साहित्य छापणे आणि चिकटविणे यामध्ये इतर व्यक्तींचाही सहभाग असल्याचे उघड झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदनवन येथील बंगला सध्या चर्चेत आहे. कालच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही त्यांच्या बंगल्याला भेट देऊन सदिच्छा व्यक्त केल्या. सचिन तेंडुलकर यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी अंजली तेंडुलकर या देखील उपस्थित होत्या. ही भेट मुख्यतः त्यांच्या ज्येष्ठ सुपुत्र अर्जुन तेंडुलकर यांच्या लग्नाशी संबंधित होती. सचिन तेंडुलकर अर्जुनच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेसाठी एकनाथ शिंदेंच्या घरी आले होते. भेटीदरम्यान दोघांमध्ये राज्यातील क्रीडा सुविधा, चालू विकास कामे याबाबतही चर्चा झाली आणि प्रशासनाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी दिल्लीत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेत अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते. अर्जुन तेंडुलकर यांचा विवाह प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात सानिया चांडोक यांच्यासोबत होणार आहे. सानिया ही उद्योजक असून पात्र पशुवैद्यकीय तंत्रज्ञ आहे. अर्जुनच्या लग्नाची विधी 3 मार्च रोजी सुरू होणार असून मुख्य विवाह सोहळा 5 मार्च रोजी मुंबईत पार पडणार आहे. लग्न सोहळ्यास फक्त कुटुंबीय, मित्र आणि जवळचे नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या AI समिटमध्ये सांगितले की AIच्या हायपर प्रोग्रेसच्या काळात त्याचा धैर्याने पाठपुरावा करणे, जबाबदारीने वापरणे आणि एकत्रित काम करणे आवश्यक आहे. AI केवळ तंत्रज्ञान नसून विज्ञानातील कठीण प्रश्न सोडवण्याचे साधन आहे. गुगल डीप माइंडने AI वापरून प्रोटीन स्ट्रक्चर्सचे 50 वर्षांचे भाकीत पूर्ण केले, ज्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आणि आता जगभरातील 3 दशलक्ष संशोधक याचा वापर करत आहेत. पिचाई म्हणाले की AIचे फायदे मिळवण्यासाठी सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी नियामक तसेच नाविन्यपूर्ण बदल घडवणारे म्हणून काम पाहिले पाहिजे. त्यांनी हा काळ पिढीभरातील आयुष्य सुधारण्याची संधी असल्याचे ठळकपणे सांगितले. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.